आणि मैत्रिणींना, जर तुम्हाला टाळ्या वाजवायच्याच असतील ना तर माझ्यासाठी नाही, त्या महावीर क्रांतीज्योती सावित्रीबाईंसाठी वाजवा. मान्यवर व गुरुजन वर्ग, सळसळत्या रक्ताच्या, सक्रिय मेंदूच्या, शाबूत डोक्याच्या, तडफदार वयाच्या माझ्या मैत्रिणींनो, मी कुमारी ईश्वरी कदम, इयत्ता 6वीची विद्यार्थिनी, आज आपल्या समोर महावीर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे. मुळात सावित्रीबाईंची यशोगाथा सांगायचं म्हटलं की सर्वप्रथम सावित्रीबाईंना समजून घ्यावं लागेल. सावित्रीबाईंना समजून घ्यायचं हा विचार, कसं समजून घ्यायचं हा विचार जेव्हा मी करायला लागते ना तेव्हा माझ्या मनामध्ये विचार येतो की सावित्रीबाईंचा जन्म झाला, सावित्रीबाई शिकल्या, सावित्रीबाईंनी शिकवलं. हे बोलायला, लिहायला, वाचायला खूप सोपं आहे हो, परंतु सावित्रीबाईंनी ज्या परिस्थितीत शिकवलं, ज्या परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झाला ना त्या परिस्थितीला जर आपण आढावा घातला असता तर खऱ्या अर्थाने सावित्री म्हणजे कोण होती हे आपल्याला समजले असते. तर खऱ्या अर्थाने सावित्री म्हणजे कोण होती हे आपल्याला समजले असते. अहो, ज्या काळात मुली जन्माला येणं हेच पाप मानलं जायचं. मुली 9-10 वर्षाच्या झाल्या की त्यांचं लग्न एका वयोधी व्यक्तीशी लावून द्यायचं किंवा त्यांच्यापेक्षा 20 ते 25 वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लावून द्यायचं. असा भयंकर काळ होता. त्या काळात महिलांना आपलंसं मानलं जात नव्हतं. महिलांना शिक्षणाचे अधिकार नव्हते, कारण तेथील कारवाट लोकांना माहीतच होतं जर हेच आपला नारी सबला झाली तर लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही, तर लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. अशा अंधकारमय जगात, अशा अंधकारमय वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचं नाव म्हणजेच महावीर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. हे नाव जरी ऐकलं ना तरी डोळ्यासमोर उभं राहतं ते त्यांचं सुंदरसं प्रतिबिंब. सावित्रीबाईंच्या विचारांचं तर आपण सर्वांनाच माहित आहे. सावित्रीबाईंनी आपलं अख्खं आयुष्य चिखलात टाकलं होतं. सावित्रीबाईंनी आपलं अख्खं आयुष्य पणाला लावलं होतं. सावित्रीबाईंनी आपलं अख्खं आयुष्य स्त्री सेवेसाठी, स्त्री शिक्षणासाठी वेचलं होतं. आणि अशा पद्धतीनेच आली ती 3 जानेवारी 1848 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे वडील खंडोजी व आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला. अहो, रूढी परंपरानुसार त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला होता. त्या एकदा बाजारात गेल्या होत्या. बाजारात त्या जिलेबी खात होत्या. जिलेबी खात असताना त्यातून एक ख्रिश्चन गृहस्थ निघाला होता. ख्रिश्चन गृहस्थाने सावित्रीबाईंना पाहिलं व त्यांना ख्रिश्चन चारित्र्य नावाचं पुस्तक भेट दिलं. सावित्रीबाईंनी ते पुस्तक घेतलं व त्यांच्या मनामध्ये विचार आला की मी हे पुस्तक घेतलं पण या पुस्तकातलं मात्र मला काहीच समजलं नाही, परंतु या पुस्तकातलं मला समजलं पाहिजे. आणि त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली जिज्ञासा म्हणजे सावित्री होय असं मला वाटतं मैत्रिणींनो. हो, त्यांना अज्ञान दूर करायचा होता म्हणून ते घरोघरी जात होत्या, शिक्षणाची महती सांगत होत्या, शिक्षणाचे महत्त्व पटवून देत होत्या, स्त्रियांना शिकण्यासाठी प्रोत्साहन करत होत्या, प्रवृत्त देत होत्या. आणि असं करतच 1 जानेवारी 1848 रोजी त्यांनी पुण्यातील बुधवार पेठेत मुलीची पहिली शाळा काढली व त्यांनी मुलीची पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रंगवली, समाजसेवेची मुहूर्तमेढ रंगवली आणि स्त्री शिक्षणाचा खरा पाया सावित्रीबाईंनी रचला असं मला वाटतं मैत्रिणींनो. त्यांनी स्त्री शिक्षणाचा वसा घेतला होता. तेव्हाच त्यांच्यापाशी माणूस आला व तो माणूस सावित्रीबाईंना म्हणाला, ए टवळे, का आमच्या मुलींना शिकवा येतीस? तेव्हा सावित्रीबाईंनी सणसणून कानाखाली दिली व शब्दांचा मार केला. आज पुढे आलास तर थोबाड पडलं, जर उद्या पुढे आलास तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेन, तर तुझ्या रक्ताने ही धरती रंगवेन. आणि सावित्रीबाई व ज्योतिबा फुले हे तेथील करवट लोकांना समजले नाहीत, कधीही समजले नाहीत. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. करवट लोक त्यांना त्रास देत राहिले पण त्या त्यांच्या ध्येयाशी एकनिष्ठ होत्या. आपल्या पतीच्या साथीने म्हणजे ज्योतिरावांच्या साथीने त्यांनी फक्त 5 वर्षात 18 शाळा सुरू केल्या होत्या. आणि शेवटी प्लेगच्या साथीने 10 मार्च 1887 साली सावित्रीबाईंचा मृत्यू झाला. मैत्रिणींनो, जसं सावित्रीबाईंनी आपल्या या समाजासाठी आपल्यासाठी काहीतरी केलं आहे ना, तसं आपण सुद्धा या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण या समाजाला सुद्धा दाखवून द्यायचं आहे की आपण सुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाईंची मुलं आहोत. या समाजाला सुद्धा दाखवून द्यायचं आहे की आपण सुद्धा क्रांतीज्योती
आपल्याला शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार. तीच सावित्री आज जगाची शिलेदार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार. मैत्रिणींनो, सावित्रीबाईंसारखी माणसं आपल्या जवळ असतात ना, ते आपलं भाग्य असतं. म्हणून मला म्हणणं असं वाटतं की शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात. आपलं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात, आपलं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात. आणि शेवटी जाता जाता मी एवढेच म्हणेन की हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्धच लढण्याचा त्याग होता, इरादी लेख होता. जिजाऊचा लेख तो लाखात नाही तर या जगातच एक होता, लाखात नाही तर या जगातच एक होता. हे देवा, मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव. जर मी दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झाले तर रायगडाची होऊ दे, तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे, वाघ नको तर वाघ नक्या होऊ दे, मस्जिद नको तर जगदेश्वराची पायरी होऊ दे. आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलेच ना तर शिवछत्रपती शिवाजी महाराज म्हणून हसत हसत मरणारा शिवा काशीद होऊ दे, हसत हसत मरणारा शिवा काशीद होऊ दे. आणि तेही जमले नाही ना तर पुन्हा मला जन्मालाच घालू नको, कारण मी याच जन्मी धन्य झाले शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेऊन, शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेऊन. आणि मैत्रिणींना, जर तुम्हाला टाळ्या वाजवायच्याच असतील ना तर माझ्यासाठी नाही, त्या महावीर क्रांतीज्योती सावित्रीबाईंसाठी वाजवा. कारण मी तर फक्त त्यांचं भाषण सांगितलं. हो, त्यांनी हे ज्या परिस्थितीत केलं ना त्या परिस्थितीला पण कधीही सामोरी जाऊ शकणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला टाळ्या वाजवायच्याच असतील ना तर त्यांच्यासाठी वाजवा, माझ्यासाठी नाही. आणि एवढे बोलून मी माझ्या विचारबंधांना थांबवते. बोला भारत माता की जय, बोला भारत माता की जय. धन्यवाद.